नमस्कार. खडकावरती खऱ्या अर्थी उभं राहता आला पाहिजे आणि वादळ असो, वारा असो किंवा लाटा ह्यावरती अभेद्य सुद्धा आपलं अस्तित्व कायम ठेवता आलं पाहिजे. किंबहुना अशाच काही गोष्टींची आपल्याला आता थोड्या वेळात आठवण होणार आहे. कारण आता मी येऊन दाखल झालेलो आहोत एक अलिबागमधील असलेल्या किल्ले खंदेरी आणि उंदेरीच्या एक थळ ह्या गावा ठिकाणी. तर ह्या थळ गावातूनच आता आपण घेणार आहोत खंदेरी उंदेरीकडे. तर हे नक्की किल्ले कसे आहेत आणि त्यांचं आत्ताचं वास्तव आणि अस्तित्व खऱ्या अर्थी कसं आहे तर ते थोडं जाणून घेऊया. चला तर. खंदेरीचे माझे येताले देवा, कोल्यांचे माझे येताले देवा. खंदेरीचे माझे येताले देवा, कोल्यांचे माझे येताले देवा. देवा हो देवा, देवा माझ्या देवा. अशी देवाने केली कला, किल्ला शुभान बांधी आला. चारी बाजूला पाणी निला, काय सांगू देवाची लीला. अशी देवाने केली कला, किल्ला शुभान बांधी आला. चारी बाजूला पाणी निला, काय सांगू देवाची लीला. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून मी प्रतिज्ञा करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून मी प्रतिज्ञा करतो की या गडावरील माझे प्रत्येक पाऊल या गडावरील माझे प्रत्येक पाऊल हे गडाच्या संरक्षणासाठी, हे या गडाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक कटिबद्ध असेल. कटिबद्ध असेल. मी प्रतिज्ञा करतो की या गडाच्या वैभवशाली ऐतिहासिकपणा पुढेही जपण्यास व राखण्यास अग्रेसर राहील. स्वतःच्या व सहकार्यांच्या सुरक्षिततेची काळजी करेन. आज मी ऋणी आहे त्यांचा, ज्यांनी हा गड राखण्यास प्राणपणाने अहोरात्र तलवार मुठीत धरली. त्यांचा सदैव मी ऋणी आहे. जय महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. तर आपण संपूर्ण खंदेरी किल्ला आता जवळजवळ फिरलेला आहे आणि बघितलं तिथल्या ऐतिहासिक वास्तू,
दीपगृह आणि इथे असलेले इतिहासाचे काही अवशेष. खरंच खूप चांगल्या प्रकारचा हा जलदुर्गसुद्धा आहे. आणि इकडे पाहता येतात संपूर्ण सागरात जो वसलेला हा किल्ला आहे तो किती प्रचंड आहे, किती मोठा आहे आणि त्याचं एक सागर सौंदर्य खरं तर वाखाणण्याजोगं सुद्धा आहे. पण ठीक आहे, एवढ्या सुंदर वास्तू आपल्या ह्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत आणि ते आपण पाहतो. त्या गडकोट किल्ल्यांवर, त्या जलदुर्गांवर आपण जातो. त्याचप्रमाणे आपण इकडे सुद्धा आलेलो आहोत आणि हा संपूर्ण किल्ला पाहिला. इथे सध्या बोट लागायला चांगल्या प्रतीने जागा तयार होते, शासन पूर्व पाहत आहे, ते खूप छान आहे. आणि त्या प्रकारे नौसेनासुद्धा इकडे गस्तीचं हेलिकॉप्टर आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच ह्या गडकोट किल्ल्यानं असलेलं एक लक्ष किंवा असलेली नजर सर्वांची खूप चांगले आपल्याला संदेशही देऊ शकते. आणि आपणही ह्या गडकोट किल्ले येणे, ते पाहणे आणि दिवसेंदिवस ह्या इतिहासाच्या पाऊलखुणा अशाच तेवत ठेवणे किंवा ह्या अशाच पुढेही राहतील त्याचं एक भान ठेवून आपण खरंच सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. कारण हे गडकोट किल्ले आत्ता अशा आहेत, हळूहळू ढासळत आहेत, त्याच्या बुरुज ढासळत आहेत, त्याच्या भिंतीही ढासळत आहेत. पण कालांतराने आपण जर आत्ता काही हातभार लावू शकलो तर अजूनही पुढचे 300, 400, 500 वर्षेसुद्धा ते खूप चांगल्या प्रतीने राहतील. कारण एका जगविख्यात इतिहासकाराने असं म्हणून ठेवलं आहे की समजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे जर राजे आमच्या राष्ट्रास किंवा देशास लाभले असे ना, तर त्यांचा हा अनमोल ठेवा आम्ही अख्ख्या जगाला दाखवला असता आणि डोक्यावर घेऊन नाचलोसुद्धा असतो. कारण एवढं सगळं हे वैभव फक्त महाराष्ट्राच्या राजांनी आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांनी उभं केलेलं आहे. तर हे उभं केलं ज्या कष्टातून, ज्या परिश्रमातून, तर थोडे काही कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा परिश्रम किंवा काही जर आपल्याला नक्कीच घेता आले आणि ह्या वास्तू खऱ्या अर्थी जपता आल्या आणि पुढच्याही येणाऱ्या वारसदारांना आपण जर दाखवू शकलो ना, तर खूप मोठा इतिहास जो आहे तो त्यांना कळेल. इतिहास कळेल, त्याबरोबर त्यांना खऱ्या अर्थी एक त्या राजाचा दृष्टिकोन, दूरदृष्टी, असंख्य गोष्टी. कारण हे सागरात असलेले आरमार हे प्रवासी आणि त्याचबरोबर जो व्यापारसुद्धा करण्यात येत होता त्यालाही खूप मोठं महत्त्व होतं. तर असो, तर प्रत्येक गडकिल्ल्यानं आपण फिरूया आणि जाणून घेऊया त्याचा इतिहास, त्याचं महत्त्व, त्याचं अस्तित्व आणि कुठेतरी असलेल्या त्याच्या एक व्यथा. आपण आता खंदेरीवरून निघणार आहोत उंदेरीकडे आणि आपण जवळून त्याला पाहण्याचा एक छोटेखानी प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, आता पुढच्या भागात आपण भेटणार आहोत किल्ले उंदेरीला. तर मग चला जाऊया, पण त्या अगोदर धन्यवाद.